घ्या आणि घेऊन टाका. त्याच्यानंतर 3 दिवसापूर्वी आम्हाला परत फोन आला की साहेब तुमची हे कार्यालय आम्ही परत तुमच्यासाठी तयार करत आहोत, तुम्ही बघून घ्या. तर आमचा असं म्हणणं आहे आणि आमचा असा विश्वास आहे की सगळ्यांची भावनाचा सन्मान आहे. म्हणजे आम्ही वास्तुशास्त्रासाठी काय बोलत नाही आहे, आम्हाला सगळ्यांच्या अभिमान सन्मान आहे. पण आमचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकाची इमारतचा कोना आमच्यासाठी पवित्र आहे आणि आम्ही इथे उभा राहून, इथे बसून, इथे भांडून मुंबईकरांचा प्रश्न मिटवण्यासाठी काम करत आहोत आणि करणार भविष्यामध्ये आमचं मत आहे. त्यामुळे आम्हाला खूप वी आर व्हेरी हॅपी की आम्हाला ते कार्यालय परत भेटला आणि ह्या कार्यालय भेटल्यासाठी आम्ही त्याचा धन्यवाद पण देतो. पण तुमच्या कानावर अशी काही चर्चा आली का की नेमकं कोणत्या कारणामुळे, काही विशिष्ट दिशेच्या कारणामुळे हे कार्यालय शिंदे सेनेकडनं नाकारण्यात आलं का? नाही, आमच्याकडे ते असं काय स्पष्टीकरण त्याने दिलेलं नाही. त्याने सांगितलं आहे की बाबा तुमच्यासाठी परत देत आहो कारण ते सांगत आहे की वास्तुशास्त्राचा प्रश्न आहे काय ते. आणि परत मी सांगतो की त्या सगळ्यांची भावनाचा सन्मान आहे आम्हाला. पण आमच्यासाठी महानगरपालिकाची इमारतच्या कोण्या-कापऱ्यात कुठे पण जागा आहे, एक इंच, प्रत्येक इंच जागा आमच्यासाठी पवित्र आहे. केवळ जागाच नाही तर काँग्रेसने यावेळच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढून स्वतःची जागा सुद्धा दाखवली. एकीकडे तुम्ही जर बघाल तर भाजपने आपलं कार्यालय ताब्यात घेत असताना वास्तुशांती केलेली होती, वेगवेगळ्या पूजा या केलेल्या होत्या. आता वास्तूच्या दिशेनं ही जागा योग्य नाही अशा चर्चा होत आहेत. कसं बघताय, काय एकूण पालिकेचं गणित पुरोगामी विचार मागे पडतायत? आमचे सगळे नगरसेवक जेव्हा हे कार्यालयामध्ये येणार त्याच्या आस्थाप्रमाणे ते काय करायचे ते जरूर करणार. आमच्यासाठी प्रश्न हे आहे की आम्ही इथे बसून लोकांचे प्रश्न मिटवण्यासाठी काम करू शकतात की नाही. हो, करू शकतात. कारण 2017 22चे कालामध्ये आम्ही खूप भांडो होतो आणि महानगरपालिकामध्ये लोकांच्या प्रश्न मिटवण्यासाठी काँग्रेसने मुख्य भूमिका निभावली होती. महापौर पदाचा अर्ज भरायला जाताना ज्या पद्धतीने पूजा अर्चा करण्यात आल्या, मंत्रोच्चार करण्यात आले, हे वातावरण कधी मुंबई महापालिकेत यापूर्वी तुम्ही सिनियर आहात, आपण बघितलेलं आहे का? याच वेळी हे वातावरण इतकं मोठ्या प्रमाणात का दाखवलं जाते? त्याच्या मागे काही ठराविक कारणं आहेत का? सगळ्या आस्थासाठी त्याला काय करायचं आहे त्याचा अधिकार आहे. आपण स्वतंत्र आहे आणि घटनांनी सगळ्यांना ते दर्जा दिलेला आहे. ते करतात त्यासाठी त्यांनी. तुम्ही सुद्धा पूजा करणार इथे? नाही, मी काय सांगितलं की आमच्याकडे सगळ्या समाजचे प्रतिनिधी आहे. हिंदू आहे, ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, अनेक जाती जमातीचे लोक आहेत. त्यांच्या जे पण प्रकार आहे त्यांची आस्थाचा ते करणार. काय करायचं आहे आमच्यासाठी मोठा प्रश्न हे आहे की आम्ही मुंबईकरांचे प्रश्न मिटवण्यासाठी भांडू किंवा काहीतरी त्यांच्या अधिकारासाठी भांडू, हे आमचा प्रश्न आहे. काँग्रेसने आवाज उठवला होता, परंतु आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा विरोधी पक्षांत असणार आहे. तुम्ही त्यांना समर्थन देणार कारण का बऱ्याच कालावधीसाठी काँग्रेस विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत होतं याच मुंबई. आता या कालामध्ये पण तुम्ही बघितणार की काँग्रेसचा विरोध आणि काँग्रेसचा प्रश्न आणि काँग्रेसची आवाज सगळे मोठी असेल महानगरपालिकामध्ये आणि आम्ही मुख्य विपक्षी भूमिका निभावणार हे तुम्हाला बघायला विरोधी पक्ष नेता जर ठाकरेंचा असेल तर काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार का? काँग्रेस प्रत्येक विषय जे मुंबईकरांच्या हिताचा असेल त्या सत्तामध्ये बसलेले लोक त्याच्यावर विचार नाही करणार तर काँग्रेस भांडणार आणि काँग्रेसचे सोबत जे पण येणार त्याला घेऊन आम्ही भांडणार. काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता बाबा अशी इच्छा? आमचं संख्याबळ असता तर आमची इच्छा पण असती आणि आम्ही निवडणूक पण लढतात. आमची संख्याबळ नाही, त्यामुळे या प्रश्नावर काय उत्तर आमच्याकडे आहे. सर, गेल्या 2.5 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या ज्या काही ठेवी होत्या त्या सातत्याने मोठ्या प्रमाणात घटलेल्या होत्या. त्यावेळेस मात्र कोणी नगरसेवक नव्हते, लोकप्रतिनिधी नव्हते. आता मात्र लोकप्रतिनिधी आलात. काँग्रेस प्रामुख्याने व्हाईट पेपरची मागणी करणार का? या सगळ्या आम्ही हे 3 वर्षाचे कालामध्ये आमची नेता प्रोफेसर वर्षाताई गायकवाडचे नेतृत्वाखाली आम्ही खूप कामं केलेले आहे. आमच्याकडे खूप
जानकारी आमच्याकडे सगळे माहिती आहे. आपण बघितलं होतं की आम्ही प्रत्येक 15 दिवसात आठवड्यात आम्ही प्रेस कॉन्फरन्स केले होते आणि करप्शनचे मुद्दे, लोकांचे सुविधेचे मुद्दे आम्ही आणि प्रत्येक मुद्दे इश्यूवर आम्ही आमच्या मत मांडलेलं आहे. त्यामुळे आम्ही तयार आहे, प्रिपेअर आहे, व्हाईट पेपर मागणार घेणार आणि अनेक एक शब्द आम्ही वापरतो. प्रत्येक असे जे हे आहे DL2MS आहे किंवा टेंडर्स आहे ज्यामध्ये आम्हाला वाटत होते की त्यावेळी आणि आता पण की त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, नियमांचं उल्लंघन झालं आहे, त्याला रिओपन करायसाठी आम्ही तयार आहोत. आमच्याकडे प्रत्येक मुद्दे आणि बरेच मुद्दे आहे. त्या इश्यूवर आम्ही काम करणार आणि आमच्याकडे सगळी माहिती आहे आणि रिओपन करायसाठी आम्ही तयार आहोत. आणि तुम्हाला पुढच्या दिवसात तुम्हाला ऐकन किंवा बघितणार येईल की आम्ही प्रत्येक इश्यूवर भांडणार आणि रिओपन. तुम्ही ज्यांच्यावरती आरोप करणार आहात तेच मात्र आता महापालिकेमध्ये सत्तेवरती बसलेले आहेत, शिवसेना आणि भाजप. तेच लोक ह्या सगळ्या गोष्टींवरती पडदा झाकण्याचं काम करणार. ते करणार ना, पण यावेळी त्याला विरोधी पक्षांचा उत्तरचा प्रश्न द्यायला पडशील. कारण मुंबईकरांचे हितांसाठी जे पण प्रश्न आहे आमच्याकडे आहे. आणि तुम्ही सांगत होते की त्यांनी ठेवी पण हे ठेवली आहे. आमच्याकडे 10 ते 15,000, 20,000, 50,000 कोटीचे असे टेंडर आहे ज्यामध्ये आम्हाला माहिती आहे की यामध्ये नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. त्याला खुला करण्याचं काम आम्ही करणार. मुंबईमध्ये कन्सेशन टॅक्स लावण्याचा एक प्रस्ताव मकरंद नार्वेकर यांनी मांडलेला आहे. मुंबईमध्ये जर एकट्यानं एखादं वाहन एखादा व्यक्ती घेऊन जात असेल तर त्याच्यावरती थेट कर लावण्यात यावा. परदेशामध्ये ही प्रक्रिया चालते, मुंबईत सुद्धा चालवावी अशी मागणी त्यांनी केली. तुम्ही प्रदेशामध्ये बघून काहीतरी टॅक्स लावण्यासाठी काय पण बोला, पण त्याची सुविधा तुम्ही दिली काय मुंबईमध्ये? मुंबईकरांना सुविधा देण्याच्या नंतर काय तुमचं काय मत आहे त्यानंतर तुम्ही मांडा. आता तुम्हाला काय बोलायचं आहे बोला किंवा सत्ता तुमच्याकडे आहे. पण तुमचा मुंबईकरांसाठी जे विरोध आहे आणि ज्या विषयावर विरोध आहे आम्ही विरोध करणार. आणि तुम्ही बघा की आमची आवाज खूप मोठी होणार आणि आम्ही तत्व घेऊन सगळे गोष्ट करणार. यापूर्वी निवडणुका होत्या म्हणून अनेक सवलती देण्याचा विचार सुरू होता, परंतु आता सलग आपण तिसऱ्यांदा बघतोय की वेगवेगळे टॅक्स मुंबईकरांवरती इम्पोज केले जाणार. मी तुमच्या माहितीसाठी बोलत आहे आणि मुंबईकरांसाठी पण की आम्ही कुठलाही ऐसा कर किंवा काहीतरी असेल तर मुंबईकरांच्या डोक्यावर थोप्याचं जे काम आहे ते सत्ता पक्षाला करू देणार नाही, अजिबात करू देणार नाही. सर हिंदी में 3 सवाल. सर हिंदी में या नहीं ऋतू तावडे त्यांनी असं म्हटलंय की बांगलादेशी हटावचा नारा दिलाय आणि पहिलं काम मी काही करणार तर मुंबईतनं बांगलादेशींना बाहेर. कोणाची सरकार आहे देशामध्ये, राज्यामध्ये कोणाची सरकार आहे आणि कोणाचा फेलियर आहे की मुंबईमध्ये बांगलादेशी आहे? अरे बांगलादेशी किंवा हे तुम्ही ध्यान भटकवण्यासाठी हे सगळ्या करतात. तुम्ही सुविधा द्या लोकांचे प्रश्न मिटावा. पाणीचे मुद्दे आहे, रस्त्याचे मुद्दे आहे, स्वास्थ्य मुद्दे आहे, शिक्षाचे मुद्दे आहे, सगळे मुद्दे आहे, पर्यावरणचे मुद्दे आहे. बघा तुम्ही काय परिस्थिती आहे. काँग्रेस आणि प्रोफेसर वर्षाताई गायकवाड आणि सगळे मुंबई काँग्रेसचे नेते त्यांनी एक सेपरेट मॅनिफेस्टो काढलेला आहे एन्व्हायरमेंटमध्ये. काय करतात तुम्ही? एक पैसे पण दिले काय तुम्ही 3-4 वर्षामध्ये पर्यावरणासाठी? लोकांना खूप त्रास आहे आणि त्याच्यावर तुमचं लक्ष नाही. तुम्ही फक्त हिंदू मुस्लिम किंवा हे ते असं ध्यान भटकवण्यासाठी काम करायच्या पेक्षा तुम्ही लोकांना सुविधाचं काम करा. कारण महाराष्ट्र राज्य आहे, त्याच्याकडे गृह विभाग आहे, ते बघितणार काय करायचं आहे. आमचा काय प्रश्न मुंबईकरांचा स्वच्छ पाणीचा आहे. सगळे प्रश्न आहे जे शिल्लक आहे आपल्याला यावर भांडायचं आहे आणि त्याला सुविधा पोहोचायची. ऋतू तावडेंची निवड करून गुजराती प्लस मराठी असं एक समीकरण साधण्यात आलंय अशी चर्चा आहे. घाटकोपरमधून त्या येतात, त्याच्यामुळे मराठी महापौरही नावाला दिला गेला आणि सोबतच गुजराती बहुल भागातनं जे गुजराती मतदार आहेत त्यांना खुश करण्यासाठी दिला गेला, अशा पद्धतीची टीका केली जाते. असं आहे की हे सगळे काम मी काय सांगतो की आता महापौर झाले, महापौर केले भारतीय जनता पार्टीने, महापौर आले आणि बसले आणि 11 तारीख नंतर ते कामावर पण आणणार. आमचं हे म्हणणं आहे की प्रश्नासाठी काम करा ना. लोकांचे प्रश्न काय आहे? तुम्ही हे म्हणत होते की प्रेस्क्रिप्शन लेस पॉलिसी आणणार आम्ही महानगरपालिकाचे हॉस्पिटल्समध्ये. आणला काय? तुम्ही ठेवी काढून टाकली. तुम्ही ते ठेकेदारांना जे सुविधा दिलेली आहे त्याचा आम्ही व्हाईट पेपर मागतो ते द्या, प्रश्न मिटावा.
सगळं संपलं आता कामाचा वेळ आली आणि कामा करा असे आमचं सर हिंदी